नमस्कार. प्रसार माध्यमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. खरं म्हणजे संस्कार हे शब्दातून नव्हे तर कृतीतून दाखवायला हवेत आणि संस्काराची खरी परीक्षा ही समाज जीवनामध्ये होत असते. आपण काय वर्तन करतो याच्यावरून आपल्याला कळतं की आपल्यावरती काय संस्कार झालेले आहेत. आणि म्हणूनच कोल्हापूरचं हे शहर ज्या ठिकाणी शक्ती आणि भक्ती या आदरानं पूजली जाते, त्याच कोल्हापूर शहराला एक संस्काराचं गाव म्हटलं जातं. परंतु अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कोल्हापूर हे खरंच संस्काराचं शहर आहे का? असा प्रश्न नकळत मनामध्ये येतो. आणि त्यासाठीच प्रसार माध्यम, कोल्हापूर महानगरपालिका आणि समाजातले म्हणजे कोल्हापूरमध्ये असणाऱ्या विविध संघटना याने एक निर्णय घेतलाय की आपल्या मनातलं कोल्हापूर घडवूया. तर नेमकं काय कोल्हापूरला आपल्या मनातलं घडवायचं आहे किंवा आपल्या मनात असणारं कोल्हापूर आपल्याला कसं हवंय, यासाठीच प्रसार माध्यम समाजातल्या विविध घटकांशी चर्चा करत असतं, संवाद साधत असतं आणि त्यांच्याकडून समजून घेत असतं की आपलं कोल्हापूर जे आपल्या मनामध्ये आहे ते कशा पद्धतीने हवंय. आणि याचसाठी आज या कोल्हापूर शहरामधील एक महत्त्वाचा घटक असणारा तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा पान असोसिएशन आणि त्याचे आज अध्यक्ष अरुणजी सावंत आपल्यासोबत आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र राज्याचं उपाध्यक्षपद भूषवलेलं आहे की जे पान व्यवसाय महासंघाचं काम करतात. तर त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मनातलं कोल्हापूर काय आहे हे आपण आज जाणून घेऊया. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत, आपण छान गप्पा मारू. नमस्कार नमस्कार. अरुणजी. मी सुरुवातीलाच म्हणालो की आपल्या मनातलं आपल्याला कोल्हापूर घडवायचं आहे आणि ही सगळ्या कोल्हापूर वासियांची भावना आहे. पण व्यक्त व्हायला कुठंतरी ते कमी पडतात, काही जण व्यक्त होत आहेत. तुम्हाला काय वाटतं की कोल्हापूर कसं असायला हवं? कोल्हापूर स्वच्छ आणि सुंदर असलं पाहिजे ही आमची भूमिका फार प्रथमपासूनच आहे. आपले असोसिएशन गेली 10-15 वर्ष या विषयावर अतिशय चांगल्या रीतीनं काम करत आहे आणि तसे आम्ही काही उपक्रमही राबवलेले आहेत की बाबा जनरली आता सर्वसाधारण सगळीकडं थुंकण्यावरून जी बरीच गेली 8-10 वर्ष चळवळ चालू आहे, त्या चळवळीमध्ये आम्ही सक्रिय भाग घेतलेला आहे. पण आम्हाला जेवढं पाहिजे तेवढं यश येऊ शकलं नाही, त्याला अनेक कारणं आहेत. पण त्याला सपोर्ट म्हणून आम्ही, मला आठवतं एक 7-8 वर्षापूर्वी एक सर्वसाधारण 1 ते 1,500 स्टिकर काढून कोल्हापूर शहरातल्या आमच्या सगळ्या सभासदांच्या दुकानात लावले ते. काही रिक्षावर सुद्धा आम्ही ते स्टिकर्स लावले ते आमच्या असोसिएशन मार्फत आणि त्यावेळेला काही डिजिटल बोर्ड करून सार्वजनिक ठिकाणी लावलेले होते. पण याच्यामध्ये प्रबोधनात्मक भूमिका प्रशासनाची जी पाहिजे किंवा जिथं प्रबोधन अपुरं पडतंय तिथं दंडात्मक कारवाई प्रशासनाने केली पाहिजे, तिथं ती झाली नाही. त्यामुळं आजचं जे कोल्हापुरातलं चित्र दिसतं की बाबा थुंकण्याच्या संदर्भात किंवा गलिच्छता वाढलेली आहे आणि याच्यासोबत म्हणजे थुंकण्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर लोक फक्त पान किंवा तंबाखू खाऊनच थुंकतात असं नाही आहे. बरोबर. सर्वसाधारण आपण रस्त्यावरून जाताना एखाद्या वेळेला दुर्गंधी, आता बरेच कोल्हापुरातले रस्ते अस्वच्छच आहेत, जागोजागी कोंडाळे साठलेले आहेत, तिथून गेले की अशी दुर्गंधी आली की लोक नाकाला रुमाल लावतात आणि पचदिशी थुंकतात. हम्म. हे थुंकण्यामधले दोन्ही घटक आहेत आणि याला प्रशासनानंच याच्यावर योग्य ते उपाययोजना केली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. आमचे असोसिएशन या बाबतीत पूर्वी सहकार्य केलेलं आहे, इथून पुढेही करत राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. खरं म्हणजे मी सुरुवातीलाच म्हणालो की घडूया आपल्या मनातलं कोल्हापूर. तर कोल्हापूर कसं हवाय हे मी आपल्याला विचारलं तर त्यातला एक मुद्दा आपण समोर आणला आणि तो म्हणजे की आपल्याला कोल्हापूर हे थुंकीमुक्त करायला हवं. खरं म्हणजे आपण रस्त्यावरती थुंकल्यानंतर आपलं वर्तन तर सामाजिक दिसतं, पण त्याचबरोबर आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि विशेषतः ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न माध्यमांच्याद्वारे उपस्थित केले जातात त्यावेळेस मग नकळतपणे बोट हे पानपट्टी धारकांकडे सुद्धा येतात. कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे? नाही, आम्हाला खरोखर याच्या बाबतीत वाईट वाटतं का, तर मी तुम्हाला सांगतो की बाबा कुठलाही विषय निघाला, मग तो थुंकीचा असो किंवा अंमली पदार्थाचा असो, आजकाल चर्चेत असलेला गांजा घ्या, की आलेल्या बातमीतून किंवा काही याच्यातून की पानपट्टीवाल्यांच्याकडे ब्लेम केलं जातं. पण पानपट्टी हा व्यवसाय काय आजकालचा नाही, बरोबर. शेकडो वर्षापासून चालू राहिलेला आहे.
माझ्या कल्पनेनुसार किमान 1-1.5-200 वर्षाचा तरी या व्यवसायाला इतिहास आहे. तर त्यावेळी ही समस्या नव्हती. आता त्यावेळेला लोकांच्यातही संस्कार होते किंवा आत्ता नवीन-नवीन लागलेल्या शोधामुळे म्हणा, गुटखा वगैरे सारखे जे पदार्थ खैनी आहेत, हे तेव्हा पूर्वी नव्हते. लोकं पान हे दिवसातून 1 ते 2 वेळेलाच खायचे हं. आणि ते शक्यतो पान बांधून नेऊन घरी खायचे. बरोबर. आत्तासारखे पान खायचं आणि रस्त्यावर थुंकत जायचा हा प्रकार नव्हता किंवा काही वेळेला असं काही कट्टे असायचे सार्वजनिक, हं. त्या सार्वजनिक कट्ट्यावरच लोकं बसून पान खायचे आणि बरोबर. तिथं मग जरी थुंकलं, तरी तीच लोकं स्वयंशिस्तीनं ते स्वच्छ करायचे. हं, हं. आजकाल ह्या स्वयंशिस्त आणि स्वयंस्वच्छतेचा अभाव आहे. हे प्रकर्षानं जाणवतंय आणि त्यातून आम्ही काही लोकांना जेव्हा सांगितलं, की "बाबा तुम्ही पान खा, पण इथं असं रस्त्यावर थुंकू नका." तर आजकालच्या पिढीकडून आम्हाला उलट उत्तरं मिळतात. म्हणजे काही वेळेला तर वाईट प्रसंगही घडलेले आहेत. त्यामुळं आम्ही आमच्या लोकांना काय सांगतो, तुम्ही तुमचं दार स्वच्छ ठेवा आणि त्यानुसार आमची लोकं समजा एखाद्या गिऱ्हाईकानं पान खाऊन दारातच पिचकारी मारली, तर जिथं पाण्याची सोय आहे, तिथं त्या दुकानदार तो पाण्यानं स्वच्छ करतो. तिथं पाण्याची सोय नाही, तिथं झाडू ठेवले, झाडूनं ती जागा स्वच्छ करतो. खरं म्हणजे प्रसार माध्यमची भूमिका ही आहे, की कुणी काय खावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु हा वैयक्तिक प्रश्न ज्यावेळेस सार्वजनिक ठिकाणी येतो, त्यावेळेस मग त्याच्यामधून अनेक सामाजिक गोष्टी आणि प्रश्न निर्माण होतात. म्हणजे म्हणजे काही जण आम्हाला ऐकणे माध्यमांवरती असं सुद्धा म्हणालेत, की ज्यावेळेस आम्ही हे विचारलं, की कशा पद्धतीनं कोल्हापूर घडवायचंय, तर आपल्या मनातलाच अनेक जणांनी भावना व्यक्त केल्या, की थुंकीमुक्त कोल्हापूर सुद्धा असावं, अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या. त्यामध्ये एका पर्यटकाने एक छानपैकी एक नाही आम्हाला प्रतिक्रिया दिली. ते असे म्हणाले, की मद्यपानाच्या दुकानामध्ये बाटली घेतली जाते मद्यप्राशनासाठी, परंतु ते तिथं बसून पित नाहीत. तर ते घेऊन घरामध्ये जातात आणि मग प्राशन करतात. म्हणजे पान किंवा गुटखा किंवा यासारख्या गोष्टी आहेत, या ज्याच्या त्याचा प्रश्न आहे, की तो कशा पद्धतीने त्याचा वापर करावा. पण ते खाल्ल्यानंतर किमान तिथं न थुंकता त्याच्यासाठी घरामध्ये किंवा ज्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी थुंकलं पाहिजे. अशा पद्धतीच्या भूमिका सुद्धा मांडल्या जातात. याच्यामधून सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न समोर येतो आणि तो म्हणजे, की पानपट्टी धारक याबाबत लोकांना सांगतात का? आम्ही सगळ्यांना आजच नाही, गेली कित्येक वर्ष सांगतो आम्ही आणि मध्यंतरी एक 8-10 वर्ष ते अँटी स्पिटिंग मूव्हमेंट हं. दीपा शिपूरकरने चालू केलेले त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो होतो. पण आमची थोडीशी मतं वेगळी होती, त्यांची मतं वेगळी. आम्ही त्यांच्या विरोधात नाही, पण त्यातून सक्रिय आता सहभाग आम्ही बाजूला सक्रिय सहभाग पूर्वीसारखा घेत नाही. आमचं काय म्हणणं आहे, की ही जबाबदारी प्रशासनाची आहे, की लोकांना जर समजा 1 महिना प्रशासनानं मोहीम राबवली, रस्त्यावर थुंकणाऱ्यांना जर दंड केला, तर याच्यामध्ये बऱ्यापैकी हे आळा बसू शकेल. आम्ही ज्यावेळेला ग्राहकाच्या हातात पान देतो, पूर्वी पान पार्सल असायचं. हं, आता लोकं हातात घेतात. मुळात आता पान खाणारा वर्गही कमी झालेला आहे. हं, तर त्या ग्राहकाला पूर्वीच्या काळी जे म्हणजे लोकांच्या वेळी संस्कार म्हणा, हं, की होते वडीलधाऱ्यांना मान द्यायचा किंवा एखादा दुकानदार समोरचं सांगतं त्याचं ते ऐकत असत. आत्ताची ही 8-10 वर्षातली परिस्थिती बदललेली आहे. एखाद्या ग्राहकाला आम्ही सांगायला गेलो तर ग्राहकच आम्हाला दुरुत्तर करतो किंवा काही वेळेला अरेतुरीचेही प्रसंग आलेले आहेत. त्यामुळं आम्ही आता स्वतःहून ग्राहकाला सांगत नाही, की तू कुठं खा, काय कर. त्यानं जर आपल्या दुकानच्या समोर घाण केली तर आमच्या लोकांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत, की दुकान स्वच्छ ठेवा. दुकान आणि दुकानचा आसपासचा परिसर. शिवाय आम्ही मध्यंतरी स्वतः डस्टबिन ठेवली होती आणि एका कंपनीच्या सहकार्यानं सुद्धा आम्ही आपल्या प्रत्येक दुकानदारांना मोफत डस्टबिन जवळ-जवळ 2,000 डस्टबिन आम्ही वाटलेली होती हं, हं. असोसिएशनच्या मार्फत. आता शेवटी कसं आहे जर ग्राहकाला पण काय एक म्हण आहे की घोड्याला पाण्यापर्यंत न्यायचे आहे, पण पाणी पी म्हणून आम्ही सांगू शकत नाही. हं, लोकांनी त्या डस्टबिनमध्ये थुंकलं पाहिजे, पण ते थुंकत नाहीत. हं. रस्त्यावरच म्हणजे वस्तू घ्यायची आणि पिचकाऱ्या मारत सुटायचं. मग ह्याला कुठंतरी आम्ही अपुरं पडतोय. हं. हे आम्ही स्पष्ट सांगतो का तर आम्ही आमचा व्यवसाय सोडून किंवा व्यवसायातून आमच्या क्षमतेच्या बाहेर त्यांना सांगू शकत नाही. ती जबाबदारी प्रशासनानंच पार पाडावी अशी आमची इच्छा आहे. त्याच्यामुळे स्वतःतूनच त्यांनी बदल घडवून आपल्या शहरासाठी काहीतरी करावं ही साधारणपणे भूमिका आहे. याला मग काय केलं पाहिजे, की जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा कोल्हापुरात काही सामाजिक संस्था आहेत, तालमी आहेत,
इथं जाऊन प्रसारमाध्यमानं किंवा काही समाजातील जे समाजसेवक आपण म्हणतो यांनी जाऊन त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे आणि थुंकीमुळं काय होतंय हे त्यांना पटवून सांगितलं पाहिजे. तरच याच्यामध्ये एक आमूलाग्र बदल किंवा एक सकारात्मक बदल दिसून शकेल. केवळ आम्ही वस्तू विकतो आणि आम्ही सांगितलं तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही. हे स्वानुभवानं आम्ही सांगतो तुम्हाला. एक थेटच प्रश्न विचारतो की बऱ्याच वेळेस मादक द्रव्यांच्या बाबतीमध्ये काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेस पहिलं बोट हे पानपट्टी धारकांच्याकडे केलं जातं. याच्यामध्ये खरंच तथ्य आहे? हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 100% बेजबाबदारपणाचं आणि असत्य विधान आहे. का तर तुम्ही शहराच्या आमच्या जवळजवळ जे आता 400-500 दुकानदार आहेत त्यांचा सर्वे करा. त्यांची आर्थिक ताकद किती आहे बघा. त्यांच्या दुकानातल्या मालाचा सर्वे करा. आणि ही जी मादक द्रव्ये आहेत ही किरकोळ प्रमाणात जरी आणायची झाली तरी लाखो रुपये गुंतवावे लागतात. आणि ही कॅपॅसिटी आमच्या दुकानदारांची नाही. एक 10% दुकानदार जर आर्थिकदृष्ट्या संपन्न असतील, 90% दुकानदार आज फेरीवाल्यांच्याकडून किंवा लक्ष्मीपुरीतून माल उधार आणतात. त्याचे पैसे दुसऱ्या दिवशी देतात, दुसऱ्या दिवशी परत माल आणतात. ही लोक एवढी गुंतवणूक करूच शकत नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. मध्यंतरी एक प्रकरणात फक्त कुठंतरी माझ्या मते पन्हाळा तालुक्यामध्ये एक गांजा विक्रेता पानपट्टी दुकानदार सापडला होता. हे एकमेव उदाहरण पेपरमध्ये आलेलं आम्हाला माहिती आहे. आणि आम्ही बऱ्याच वेळा प्रसारमाध्यमांना सांगतो की हेच की बाबा हा आमच्यावरचा आरोप हा पूर्णपणे चुकीचा आहे. ज्या पद्धतीने तुम्ही आरोपाचं या ठिकाणी म्हणजे हा ज्या पद्धतीची एक भावना होती की सर्वसाधारण मी मगाशी म्हणालो त्या पद्धतीने की अंमली पदार्थाचे कुठे काही गोष्टी येतात त्यावेळेस पहिल्यांदा पानपट्टी धारकांच्याकडे येतात. पण पानपट्टी धारक सुद्धा एक प्रबोधनासाठी काम करणारा सातत्याचा एक घटक आहे, कारण थेट ग्राहकांचा त्यांच्यापर्यंत संबंध येतो. तर आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून अशी काही कामं समाजाच्या प्रती केलेली आहेत का? तुम्हाला सांगतो ह्या थुंकीचं म्हणजे इतर आता जे बाय प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे कमी होण्यासाठी आम्ही पानाची शिबिरे घेतो. दुसरी गोष्ट मी तुम्हाला मगाशी बातम्या दाखवल्या की आमच्या असोसिएशन मार्फत आम्ही गडकोट किल्ल्यावर स्वच्छतेचं काम केलेलं आहे. त्याच्याही पेपरमधून बातम्या आलेल्या आहेत. रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेले आहेत. आमचे काही समाजामध्ये आपला पानपट्टीचा व्यवसाय सांभाळून सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात काही काम करणारे असे दुकानदार किंवा त्यांची मुलं असतील त्यांच्याही सन्मानाचं काम करतोय. मध्यंतरी महाराष्ट्र शासनानं म्हणण्यापेक्षा केंद्र शासनानं मतदान जागृतीसाठीचे कार्यक्रम घेतले ते त्याच्यामार्फत आम्ही मतदान जागृती करा अशा सुद्धा आम्ही आमच्या असोसिएशनमार्फत फेऱ्या काढलेल्या आहेत. त्याचे फोटो माझ्याकडे आहेत. तुम्हाला आम्हाला जेवढं शक्यतो आमचा व्यवसाय सांभाळून करता येईल तेवढं आम्ही करतोय. याच्यामध्ये आणखी एक प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जातो, म्हणजे ठीक आहे हे केंद्र शासनाचे हे निर्णय राहतात, परंतु एक निर्णय महाराष्ट्रामध्ये वेगळा असतो, दुसरा एक निर्णय गोव्यामध्ये वेगळा असतो, तिसरा निर्णय कर्नाटकमध्ये असतो. त्यामुळं अशा पद्धतीच्या ज्यावेळेस एखाद्या चळवळी उभ्या केल्या जातात की थुंकीमुक्त करू नये, मग नकळतपणे केंद्राच्या कुठल्या तरी एका धोरणावरती बोट केलं जातं. तिथं चालतं मग इथं का चालत नाही? मग या धोरणांकडे मग कशा पद्धतीने आपल्याला बघावं? तुम्हाला सांगतो मी ऑल इंडिया रिटेलर असोसिएशन ऑफ इंडियाचाही संचालक आहे. त्यांच्यामार्फत 2015ला मी दिल्लीमध्ये 1 महिना राहिलेलो होतो आणि तिथं जवळजवळ 65 खासदार आणि 4 मंत्र्यांना भेटून की तंबाखूच्या बाबतीत संपूर्ण भारतभर एकच धोरण अवलंबा. तुम्हाला बंद करायचं असेल तर बंद करा, चालू ठेवायचं असेल त्याच्या संबंधी जे नियम कायदे कानून आहेत ते सगळ्या भारतभर एकच करा. या संदर्भात मी तिथं आमच्या ह्या असोसिएशन मार्फत आम्ही जवळजवळ 14 ते 15 लोक भारताच्या संपूर्ण कानाकोपऱ्यातनं आम्ही तिथं होतो. 1 महिनाभर राहून आम्ही सगळी भूमिका पटवून दिली. आम्हाला तिथं सकारात्मक प्रतिसाद मिळाला, पण नंतर त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही. आम्हाला जेवढं करता येईल तेवढं करतो. का तर इथं ज्या वेळेला महाराष्ट्रात गुटखाबंदी झाली तेही तुम्हाला सांगतो, बंटी पाटलांनी 2012ला गुटखाबंदी केली. त्यांचा पहिला सत्कार राजश्री शाहू स्मारक हॉलमध्ये जाहीर सत्कार आमच्या असोसिएशनने केला. याच्यापेक्षा मला वाटतं आम्ही सकारात्मक भूमिका आणखी काय असायला पाहिजे स्पष्ट करण्याची गरज नाही आहे. आणि आजही आम्ही तेच सांगतो की बाबा तुम्ही संपूर्ण भारतभर, का तर आम्हाला खाणारं गिरायकच म्हणते ना की कर्नाटकातल्या लोकांना गुटखा खाल्ला तर कॅन्सर होत नाही, महाराष्ट्रातल्या लोकांना होतो, गुजरातमधल्या लोकांना होत नाही. ह्याच्याबद्दल आम्ही एक सांगतो बाबा याच्या बाबतीत आम्ही काही करू शकत नाही, शासकीय निर्णय आहेत.
हं. आम्ही लोकांना सांगायचा प्रयत्न करतो. हं. पण ही जी सप्लाय चेन आहे याच्यामध्ये अनेक धागेदोरे आहेत. मी जे मीडियासमोर बोलू शकत नाही किंवा बोलू इच्छित नाही म्हणा. याच्यावर प्रशासन आणि लोकांनीच स्वतः हे केलं पाहिजे, की आपण गुटखा खाण्याच्या ऐवजी जे पारंपरिक देशी पान आहे, त्या पानाकडं वळलं पाहिजे आणि स्वतःच्या आरोग्याबरोबर सामाजिकाने आपण राहतो त्या शहराचे आरोग्य जपलं पाहिजे. ह्या मताशी मी ठाम आहे. कधी कधी खूप एक एक वेगळी भावना येते ज्यावेळेस की नाही मंदिरांमध्ये आम्ही फिरतो. कोल्हापूर ऐतिहासिक करवीर काशी आहे, पण त्या ठिकाणी अशा पद्धतीनं अस्वच्छतेचं वातावरण अनेकदा पाहायला मिळतं. तर यासाठी काय करावं असं आपण वाटतं? कशा पद्धतीनं प्रबोधन करावं लागेल? हो का, मध्यंतरी आता ह्या विषयानंतर मी थोडंसं वेगळं हे करू बोलतो, की कॅरीबॅगचा प्रश्न आज फार मोठा आहे. कॅरीबॅगनं सुद्धा प्रचंड अस्वच्छता होती. हं. आणि आम्ही आमच्या दुकानात जर ग्राहकांना कॅरीबॅग दिले नाही तर गिराईक बिस्किटची पुडी किंवा काही वस्तू घेत नाहीत. पण मी त्यावेळेला बोललो होतो, की शहरातले जे प्रमुख चौक, हं. मंडई आहेत, हं. बाजारपेठ आहेत, तिथं प्रशासनानं ज्याच्या हातात कॅरीबॅग हं. त्याला ₹50 दंड करा. आज ₹50 महागाईच्या काळात फार मोठी रक्कम आहे. हं. 8 दिवसात तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम दिसू शकेल. हं. त्या पद्धतीनंच तुम्ही मंदिर म्हणताय, सार्वजनिक रस्ते म्हणताय किंवा जी कोल्हापूर शहरातली जी ऐतिहासिक ठिकाणं आहेत, इथं जर काही ठराविक लोकं नेमली, तिथं थुंकणाऱ्याला जर दंड केला आणि ही जर बातमी मीडियामधनं दिली किंवा त्यांचे फोटो व्हायरल केले, तर तुम्हाला एक 15 ते 3 आठवड्यात कोल्हापुरात थुंकीमुक्त झालेलं दिसेल. 15 दिवसात होऊ शकेल. होऊ शकते. पण तशी अंमलबजावणी त्याची नीट केली पाहिजे अच्छा. प्रशासनानं. अच्छा. आणि त्यावेळेला प्रशासन आम्हाला सांगावं, आम्ही वाटेल ते सहकार्य द्यायला तयार आहे प्रशासनाला. त्याच्या मागची भावना एकच आहे की हा. आपलं शहर स्वच्छ असायला हवं. शहरही स्वच्छ असलं पाहिजे का? तर आता मी तुम्हाला सांगतो, वयाच्या 8व्या वर्षापासून म्हणजे आता जवळजवळ 62 वर्ष व्यवसायात आहे. पूर्वी हा प्रकार नव्हता. लोकांच्यात एक सभ्यता आणि सुसंस्कृतपणा होता. हं. पण जसं हे 87ला हा गुटखा आला आणि त्यावेळेपासून लोकांची मानसिकता बिघडली आणि पिढीमध्येही थोडासा ज्याला ॲग्रेसिव्हपणा म्हणा हं. आला. वडीलधाऱ्यांना मान न देणे, कसंही बेधुंद वागणे आणि त्याच्यामुळं हा थुंकीचा प्रसार वाढलेला आहे. जिथं तिथं थुंकणे वगैरे त्यामुळं वाढलेलं आहे. आणि त्याचा ब्लेम आमच्यावर येतो हे चुकीचं आहे. असं त्याच्या मुळाशी आम्ही नाही आहे. अच्छा. मग या सगळ्या गोष्टीतून जर पुढे जायचं असेल तर काय पावलं टाकायला पाहिजेत असं वाटतं तुम्हाला? तुम्हाला म्हटलं हाच उपाय करणं आहे. जसं मी कॅरीबॅगच्या बंदीबाबत बोललो का नाही, तसंच त्याच्या मुळाशी घाव घाला. आलं का लक्षात? आता काही गुटखा उत्पादकच उद्योगपती आणि शिक्षण समाजसेवक म्हणून राबवतात. त्यांना प्रशासनाने विनंती करावी की तुम्ही गुटखा बंद करा. बरोबर आहे की नाही बघा? आणि ही चेन कुठनं सप्लाय होते? महाराष्ट्र बंदी आहे, मग चेन येते. चेन हे करा. आजकाल काय झाले, आमच्या पानपट्टी दुकानदार दुहेरीत कात्रीत पडलेला आहे. हं. की पूर्वी ज्या आम्ही आमच्या दुकानात 3-3, 4-4 हजार पानं आणून विकत होतो, हं. तिथं आज 50 पानं खपत नाही. त्याला कारणीभूत हा गुटखा आहे. गुटख्याचा जर सप्लाय बंद झाला, तर लोकांच्या परत पानपट्टी दुकानात परत पान खपलं जाईल ना. हं. आणि दुसरी गोष्ट, जसा गुटखा बाजारात आला, आज गुटखा फक्त ब्लेम केलं जातो मीडियामार्फत की पानपट्टी दुकानदारच विकतो. हं. पण मध्यंतरी आम्ही एक सर्वे केला की पानपट्टी दुकानापेक्षा म्हणजे 40% जर हे तंबाखूजन्य पदार्थ पानपट्टी दुकानात विकत असतील, तर 60% पदार्थ हे किराणा दुकानदार, नाश्ता सेंटर, चहाच्या गाड्या, चिकन 65च्या गाड्या, काही फळगाड्या सुद्धा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विकले जातात. प्रोव्हिजन स्टोअर्स मोठे. पण याच्या संदर्भातला आरोप मात्र पर्टिक्युलरली पानपट्टी दुकानदारावर केला जातोय. हे चुकीचं आहे. तर एकंदरीतच मग ज्या पद्धतीनं आपण ही थुंकीमुक्त आपण म्हणतोय, म्हणजे तंबाखू खाल्ले असेल, म्हणजे मी मग सुरुवातीला म्हणालो की त्या पद्धतीनं की ज्याचे त्याचे वैयक्तिक निर्णय आहेत, बरोबर आहे. जो पेरेल त्याला त्या पद्धतीचं फळ मिळेल. पण ते सार्वजनिक ठिकाणी न थुंकता, जर सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस प्रत्येक घरामध्ये एक नाही वडीलधारे पान खायचेच, पान पिकदाणे असायची, होय. तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला त्या पद्धतीनं. तर ही चळवळ ज्या पद्धतीने आपण उभा करतो, या चळवळीला जर यशस्वीतेकडे न्यायचं असेल तर कशा पद्धतीनं समाज घटकाने यासाठी पुढे यायला हवं? मी तुम्हाला मगाशी म्हटलं त्याप्रमाणेच
सार्वजनिकरित्या प्रबोधन हे मोठ्या प्रमाणावर झालं पाहिजे. आणि त्याहीपेक्षा माझा असा सध्याची परिस्थिती बघितली तर लोक प्रबोधनाकडे फारसं लक्ष देत नाहीत. त्यांना दंडात्मक कारवाई हा एकमेव उपाय आहे. बघा, हे कॅरीबॅगचं उदाहरण तुम्हाला मी सांगतोय. हं. कॅरीबॅगला कायद्यानं बंदी आहे, हं. पण जागोजागी आज परवा तर मला वाटते प्रशासनानं काही 10 का 11 अगदी प्लॅस्टिकचे हॉटस्पॉट म्हणून जाहीर केलेले आहेत. हं. त्याचे फोटो पेपर आलते. हं. तर ही कॅरीबॅगच्या उत्पादनावर बंदी जर घातली, प्रशासनानं उत्पादनावर बंदी न घातली, तर या संदर्भात एक मध्यंतरी उदाहरण सांगतो की मुंबईला आमचा एक सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांचा मेळावा झाला. त्यावेळेला ते रामदास फुटाण्यांची एक कविता आहे, त्याला थोडंसं मी वेगळं हे देऊन बोललो होतो की शासनाला म्हणे जनतेच्या आरोग्याची काळजी आहे, हं. शासनाला म्हणे जनतेच्या आरोग्याची काळजी आहे, पण महसुलासाठी उत्पादनाला परवानगी पण विक्रीला बंदी. वारे वारे सरकार अजब तुझा निर्णय, लग्नाला परवानगी पण हनीमूनला बंदी. हे आझाद मैदानावर मी बोललेलं वाक्य आहे. तर हे ह्याच्या मुळाशी कोण जात नाही. तुम्ही कुठलाही नियम घ्या, आता प्रशासन हे त्या मुळाशी न जाता का नाही बाहेरच्या झाडाच्या फांद्या फुलं पानं तोडण्यात तुम्ही वेळ घालवू नका. वेळ घालवता हे चुकीचं आहे. तुम्ही मुळावरच घावा घाला ना. कशाला हा प्रश्नच निर्माण होत नाही. थुंकीमुक्त कोल्हापूर न थुंकीमुक्त भारत होण्याला तुम्हाला हे मिळेल. पण याच्यामध्ये लोकप्रतिनिधींची भूमिका खूप महत्वाची आहे. बरोबर आहे की लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातले अधिकारी एकटे तुकाराम मुंडे काय करू शकतात हे आता आपण गेल्या 8 दिवसात बघतोय. बरोबर. हे सहज शक्य आहे. आम्हाला आमच्या असोसिएशनला तुम्ही जबाबदारी द्या. आमचे असोसिएशन तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करेल. तर आम्हालाही वाटतं की आम्हाला कोल्हापूर आमचं सुंदर झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे. पूर्वीच्या ज्या कोल्हापूरचा जो एक नावलौकिक होता सगळ्याच बाबतीत, सुसंस्कृत असेल, सभ्यता असेल, लोकांना मार्गदर्शन करण्याच्या बाबतीत असेल, वाहतुकीच्या बाबतीत असेल, हे कोल्हापूर एक काळी नावाजलेलं होतं. तेच कोल्हापूर राहावं अशी आमची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला लागेल ते सहकार्य आम्ही करायला तयार आहे. भले आमचा आम्ही वेळ द्यायसाठी दुकानं बंद करून वेळ देतो तुम्हाला. खरं म्हणजे हीच एक विचार जे असतात ना समाजामध्ये ते जाणं खूप महत्वाचं आहे. परिवर्तन हे एका दिवसात येत नाही. एखाद्या कळीचं फूल व्हायला सुद्धा एक नाही वेळ जावा लागतो. तसंच ज्यावेळेस हा एका चांगल्या विचारांना आपण समाजामध्ये पाऊल टाकतो त्यावेळेस समाज देखील आणि समाजातले घटक देखील अशा गोष्टींसाठी तयार असतात. पानपट्टी असोसिएशन कोल्हापूरच्या अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलं की आमच्या मनातलं कोल्हापूर वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही त्याचं चित्र बघतोय. त्यातलं एक चित्र म्हणजे आम्हाला थुंकीमुक्त कोल्हापूर करायचं आहे. आणि थुंकणं फक्त पान किंवा गुटखा किंवा मावा खाऊन होत नाही, तर अनेकदा आपण सहज जाता जाता एखाद्या गोष्टीची उबग येते त्यावेळेस सुद्धा आपण थुंकतो. पण या थुंकीमधून अनेक सामाजिक आणि त्याच पद्धतीनं आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. आणि ह्या आरोग्याच्या प्रश्नांच्या वरती जर आपल्याला उत्तर काढायचे असेल तर आपल्याला मुळापर्यंत जावं लागेल. आणि या मुळावरची उत्तरं जर शोधायची असेल तर प्रशासन आणि शासन यांनी एकत्रितपणानं काम करावं लागेल. योजना येतात, जाहीर होतात, चळवळी उभ्या केल्या जातात, परंतु जोपर्यंत या समाजातला घटक असणारा माणूस जो आहे तो जोपर्यंत या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत नाही तोपर्यंत याच्यामध्ये बदल होणं अशक्य आहे. परंतु मला ठाऊक आहे की कोल्हापूरकरांनी जर एकदा मनावरती घेतलं तर कोल्हापूरकर ते करून दाखवतात. आज प्रसारमाध्यमच्या वतीनं सगळ्या प्रेक्षकांना किंवा सर्व कार्यक्रम पाहणाऱ्या लोकांना माझी आवाहन आहे की चला आपण एक पाऊल स्वच्छतेकडे टाकू आणि आपल्या मनातलं कोल्हापूर घडवू. आणि त्यासाठी थुंकीमुक्त कोल्हापूर घडवण्यासाठी जी एक चळवळ आपण उभा केली त्या चळवळीमध्ये पानपट्टी असोसिएशन आपल्या सोबत आहे. जर तुम्ही पुढं एखादं पाऊल टाकला, ज्या पद्धतीने म्हणालेत की 70-72 माझं वय आहे, या वयामध्ये मी अगोदरचं जे कोल्हापूर पाहिलं तेच कोल्हापूर या डोळ्यानं बघण्याची मला आशा आहे. तर आशा करूया की या चळवळीमध्ये तुम्ही देखील आमच्या सोबत राहाल. तुर्तास आपण इथंच थांबतोय, पण पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. सर, आपण आलात, वेळ दिलात त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो.